मी कालच मुख्यमंत्र्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी गेलो होतो. त्यांनी आमचं अभिनंदनही केलं आहे आणि विकासाच्या संदर्भात आम्ही विनंती केली की विकासाच्या नवीन उद्योग आणणं आणि विकासाला निधी द्याव्या. दोघे त्यांनी मान्य केलेलं आहे की आपण पुढच्या आठवड्यात बसून आता तेच फॉरेन दौऱ्यावरती गेलेले नवीन व्यवसाय आणण्यासाठीच ते मिटिंगला गेलेले आहेत आणि भविष्यात दोन गोष्टीचं नागरिकांना मूलभूत सुविधा मिळाव्या आणि नवीन उद्योग यावे. कारण जळगाव शहरातले भरीव कामं तर पूर्ण मार्गी लागलेले आहेत, पण नवीन व्यवसाय आणणे आणि राहिलेले विकास कामं करणे हाच आमचा प्रयत्न असेल. मामा, त्यांनी कौतुक केलंय आपल्या या ठिकाणी की एक नवीन आयटमच या ठिकाणी आपण करून टाकला, काय सांगतात? खरं पाहिलं असेल तर नामदार गिरीश भाऊ असतील, आमच्या सर्व कार्यकर्त्याच्या माध्यमातून आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महायुती शिंदेसाहेब असतील, अजितदादा असतील, त्यांच्या आशीर्वादाने आणि सर्व कार्यकर्त्याच्या सहकार्याने मला वाटतं 100% जेवढ्या कमळावरती 46 जागा उभ्या होत्या त्या 100% निवडून आलेले आहे. हे यश आमच्या कार्यकर्त्यांचंही पक्षाचं यश आहे आणि मला वाटतं जनतेशी संपर्क आपण कायम ठेवला पाहिजे. आम्ही म्हणणार नाही सर्वच कामं होतील, काही कामं होतील, काही होणार नाही, काही उद्या होतील, पण मला वाटतं जनतेमध्ये जाऊन संवाद साधणं, त्यांचं म्हणणं ऐकून घेणं, कामाचा प्रयत्न करणं, मला वाटतं हेच यश आम्हाला दिसतं आहे त्याच्यातून.